नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज म्हणजे 23 जानेवारी 2025 रोजी जे खंडणी प्रकरणामध्ये आरोपी असणारा वाल्मिक कराड आहे याच्यावर केज न्यायालयामध्ये जी सुनावणी होती तर त्याच्या संदर्भातली जी अपडेट आलेली आहे तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर खंडणी ते खून प्रकरणामध्ये आरोपी असणारे जे आरोपी आहेत त्यातला जो खंडणी प्रकरणामधला आरोपी असणारा वाल्मिक कराड आहे तर त्याच्यावर आज केज न्यायालयामध्ये सुनावणी करण्यात येणार होती। तर त्याच्याच विषयीची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आजचा हा घेऊन आलेला आहे। तर केज न्यायालयामध्ये त्यांचे जे वकील आहेत अशोक कवडे यांनी बिनशर्त आपला जो जामिनाचा अर्ज आहे तर तो वाल्मिक कराडचा तो मागे घेण्यात आलेला आहे। याची आत्ताची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। काल रात्री वाल्मिक कराडाची तब्येतही खराब झाली असल्या कारणाने त्याला बीड जिल्हा न्यायालयामध्येही हजर करण्यात आलं होतं आणि आता वाल्मिक कराड जे आहे जे जामिनावर आज आहे तर सुनावणी होणार होती, परंतु त्याचे जे वकील आहेत यांनी आता बिनशर्त जो आपला अर्ज आहे जामिनाचा तो मागे घेतलेला आहे आणि आता वाल्मिक कराड याला आता न्यायालयीन कोठडीतच राहावं लागणार आहे, अशी ही बातमी आहे। आताची सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर जे आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात जी सुनावणी होणार होती तर त्याच्या संदर्भातली आजची ही सुनावणी होती आणि आता वाल्मिक कराड जो आहे तर तो आता खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जो आहे तर तो न्यायालयीन कोठडीमध्येच असणार आहे। तर त्याला आता जामीन जो आहे तर तो मिळणार नाही, कारण की त्याचे जे वकील आहेत त्यांनी जामीन अर्ज जो आहे तो बिनशर्त मागे घेतलेला आहे। तर आताची ही महत्त्वाची बातमी होती। वाल्मिक कराड जो सरपंच संतोष देशमुख अपहरण जे झालं होतं 9 डिसेंबर 2024 रोजी आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती। त्यानंतर 8 आरोपी जे आहेत त्यांना मकोका खाली अटक करण्यात आलं होतं आणि 9वा जो आरोपी आहे वाल्मिक कराड यालाही आता मकोका लावण्यात आलेला आहे, परंतु वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा न लागता खंडणीचा गुन्हा जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये CIDचे जे पुरावे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये पोलिसांचे जे तपास यंत्रणा सुरू आहे किंवा पोलिसांचा जो तपास आहे त्याच्यातून सर्व बाबी जे आहेत ते स्पष्ट होतील, पण येणाऱ्या काळामध्ये आपण त्याच्यावर अपडेट घेतच राहू। परंतु आत्ताची ही महत्त्वाची अपडेट जी होती वाल्मिक कराडचे जो जामीन अर्ज होता तो आता बिनशर्त मागे घेण्यात आलेला आहे, तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण बातमी होती। तर ही होती बीड जिल्ह्यातील खंडणी ते हत्या प्रकरणामधला जो अपडेट आलेला त्याच्याविषयीची माहिती देणारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा। अशाच नवनवीन बातम्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येत असते, ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि फॅमिली मित्रमंडळीपर्यंत शेअर करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर खाली टिप्पणीमध्ये लिहा। धन्यवाद।